मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. तुम्ही तो कर्ण अर्जुन पिक्चर बघितला असेल, ज्या कर्ण अर्जुन मध्ये नाही, मी तो नेहमीचा डायलॉग नाही सांगायलोय. आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे हा फेमस डायलॉग नाही सांगायलोय. त्याच्यामध्ये अमरीश पुरीच्या सोबत, ठाकूर आहे अमरीश पुरी, त्याच्या सोबत अशोक सराफ काम करतोय बघा. आणि त्या अशोक सराफच्या तोंडी, अशोक मामाच्या तोंडी एक डायलॉग आहे, आणि तो म्हणजे ठाकूर तो गियो. तसं तोच डायलॉग मला आता म्हणावा वाटतोय, आवाड तो गियो. आवाड तो गियो असं का म्हणतोय मी, हे तुमच्या लक्षात आलं असेल. जितेंद्र आव्हाड, राज्याचे माजी मंत्री, मुंब्र्याचे आमदार, यांच्या विरोधामध्ये एक केस ठाण्याच्या सेशन कोर्टात चालू आहे. ज्या विषयाला प्रकर्षानं मांडून अनालायझरनी दमदार सुरुवात केली होती, तो हा विषय. अनंत करमुसेला प्रचंड मारहाण केल्यानंतर ऐन लॉकडाऊनच्या काळात माझ्या घरातल्या टीव्ही समोर बसून तो विषय मी मांडला होता, आणि तो विषय आपण सातत्यानं मांडत आलो आहोत. या केसला आता किती वर्ष लोटली, चौथं वर्ष असेल. अनंत करमुसेला प्रचंड संघर्ष करावा लागलाय. या एकूणच प्रकरणामधले आरोपी नंबर 13 म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. वैभव कदम या त्यांच्या पोलीस असलेल्या अंगरक्षकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर या केसमध्ये काहीच घडणार नाही असं वाटलं होतं, आणि आव्हाड निवांत सुटतील असंही वाटलं होतं. पण सेशन कोर्टात ही तारीख चालू असताना अचानक एक अर्ज आला, आणि त्या अर्जामुळे आवाड तो गियो असं म्हणण्याला वाव तयार होतो आहे. आरोपी नंबर 7 आहे दिलीप यादव, आणि या आरोपी नंबर 7 ने न्यायालयामध्ये अर्ज केला आहे की मला माफीचा साक्षीदार करण्यात यावं. आता माफीचा साक्षीदार करण्यात यावं असा केलेला दिलीप यादव यांचा अर्ज आव्हाडांच्या समोर अडचणी वाढवेल का, आणि अनंत करमुसेला न्यायाला कारणीभूत ठरेल का, हाच प्रश्न आता माझ्या समोर आहे. दिलीप यादव कोण आहेत? दिलीप यादव हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. अत्यंत जवळचे कार्यकर्ते. अनंत करमुसेला घोडबंदर रोडवर असलेल्या त्यांच्या घरात, फ्लॅटमध्ये जेव्हा आव्हाडांची माणसं बोलवायला आली होती, चलो बुलाया है साहब ने बंगले पे, काय गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र आव्हाड, कुणालाही बोलवू शकत होते, कुणालाही काही करू शकत होते. भरपूर गाड्यांचा ताफा होता, सोबत पोलीस होते, ते खाजगी अंगरक्षक होते, कार्यकर्ते होते, ताफा होता. अशा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या समोर अनंत करमुसे नावाचा एक यकेश्चित जीव फेसबुकवर पोस्टी काय टाकतो, आव्हाडांना चॅलेंज काय करतो, त्यांचा विरोध काय करतो, याला काय हिंमत आहे याची, याला एकदा ठेचायलाच हवा, हे सगळं आव्हाडांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये असेल. आणि खास करून अनंत करमुसे म्हणजे संभाजीराव भिडे गुरुजींचा पठ्ठ्या, मग तर अजूनच मस्तकात चूड पेटायचं काम. भिडे गुरुजींच्याकडं आधीच आव्हाड रागानं बघतात. काय घोडं मारलंय भिडे गुरुजींनी आव्हाडांचं मला माहित नाही. जनसामान्यातल्या सामान्याती सामान्य पोरांना त्याच्या बलोपासनेची जाणीव करून देऊन त्याच्या धर्मनिष्ठा, शिवनिष्ठा, शंभूनिष्ठा, दुर्गनिष्ठा आणि त्यासोबत स्वतःचं बळ वाढवणे, स्वतःची शक्ती वाढवणे, हे गुण ज्या भिडे गुरुजींनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी तरुणांच्या अंगामध्ये रुजवले, त्यांच्यावरती राग, त्यांच्यावरती काहीही बोलायचं, आपल्या गुरुला बोलतोय म्हणून करमुसेचा राग, मग करमुसेंच्या आव्हाडांच्या विरोधातल्या पोस्टी, या सगळ्या, आणि यातून करमुसेला धडा शिकवायलाच हवा म्हणून करमुसेंच्या घरी माणसं पाठवली, बोलवून घेतलं आणि हाणलं. त्या बोलवून घेणाऱ्या माणसांच्या मध्ये हे आरोपी क्रमांक 7 दिलीप यादव नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या लक्षात आलं की आता या प्रकरणातून सुटका नाही, आणि जेव्हा सुटका नाही असं लक्षात येतं, तेव्हा माणसं आपली बाजू सेफ करून घेण्याचा प्रयत्न करतात. तसं आव्हाडांचंही चांगलंच खच्चीकरण झालंय की
ज्या पक्षाच्या जीवावर उड्या मारायच्या त्या पक्षात असला तुकडा पडलाय, असा मोठा तुकडा पडलाय की अजित पवार बाजूला गेले, ज्यांना सगळंच माहित आहे. अजित पवार तुटल्यामुळं आव्हाडांच्या पक्षाचं वजन अर्ध कमी झालंय, अर्ध्यापेक्षाही जास्त कमी झालंय. या थोडंफार वजन उरलेल्या पक्षात आव्हाडांचं स्थान पुन्हा कितवं, कारण त्यात पुन्हा सुप्रियाताई मेन असणार, मग रोहित दादा मेन असणार, मग अजून कोणीतरी मेन असणार, मग त्यानंतर आव्हाडांचं स्थान. हेही बाकीच्यांना कळलं असेल. बरं, या सगळ्यामध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता किती, पुन्हा कुटाणे अजून, त्यापेक्षा माफीचा साक्षीदार होणं प्रिफर केलं असावं. आणि दिलीप यादवांचा हा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्जच आव्हाडांच्या मार्गातल्या अडचणी वाढवू शकतो आणि अनंत करमुसेला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो. बघूया आरोपी क्रमांक 7चा हा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज आता आव्हाडांच्या मार्गातल्या अडचणी वाढवतोय का, आणि आपण जो तर्क लावतोय आव्हाड तो गियो हे खरं होतंय का. नमस्कार.